गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। एक महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी। टीएमटी स्टील चोरीचा महास्फोट। JSW डोलवी प्रकल्पातून दररोज 30 लाखाची संघटित चोरी। पोलीस, विजिलन्स आणि ट्रान्सपोर्ट माफियांचा संगनमताने गोरखधंदा। नमस्कार, मी धनंजय पवार। गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील डोलवी येथे असलेल्या देशातील नामवंत औद्योगिक समूह JSW स्टील लिमिटेड या प्रकल्पातून दररोज लाखो रुपयांच्या TMT स्टील चोरीचा भयंकर घोटाळा समोर आला आहे। हे रॅकेट इतके सुसंगत आणि संघटित आहे की यात ट्रक ट्रान्सपोर्टर, कंपनीतील विजिलन्स अधिकारी आणि स्थानिक पोलिसांचाही हात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। चोरीची स्मार्ट सिस्टीम। जय भोलेनाथ आणि ज्योती ट्रान्सपोर्ट या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना JSW ने स्टील वाहतुकीसाठी नेमले आहे। मात्र हे ट्रक नियोजित ठिकाणी माल न पोहोचवता डकैतांच्या अड्ड्यावर पोहोचवले जातात। तेथे दररोज 1000 ते 3000 किलो स्टील चोरट्या दरात विकले जाते। मार्केट रेट 70 रुपये किलो असताना डकैत माल फक्त 30 ते 35 रुपये किलो दराने खरेदी करतात। दररोज सरासरी 100 टन म्हणजे 1000 किलो स्टील चोरी म्हणजे दिवसाला 30 लाखाची लूट। पोलीस आणि विजिलन्सची भूमिका संशयास्पद। सर्व ट्रक GPS ट्रॅकिंग वर असून सुद्धा चोरी थांबलेली नाही। यावरून JSW च्या विजिलन्स विभागातील अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असल्याचे स्पष्ट होते। हप्ता घेऊन चोरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत तक्रारी असूनही पोलीस कारवाईस टाळाटाळ करतात। त्यातच काही ठिकाणी पोलीसच माफियांना संरक्षण देत आहेत अशी नागरिकांची संतप्त भावना आहे। माफिया शैलीची रचना मोक्का लागू होण्याजोगी स्थिती। हा प्रकार एखाद्या चित्रपटात दाखवावा असा वाटतो। यात ठराविक ट्रान्सपोर्टर, ठराविक चालक आणि ठराविक डकैत ग्राहक सहभागी आहेत। JSW कंपनीतील अधिकारी आणि सुरक्षा रक्षक त्यांना संरक्षण देतात। स्थानिक पोलिसांकडून दृष्टीआड दुर्लक्ष संरक्षण ही त्रिसूत्री सुरू आहे। हे सर्व संघटित गुन्हेगारीचे व्याख्येत बसते म्हणजे मोक्का लावण्याची गरज। सरकारी यंत्रणेला थेट सवाल। इतक्या मोठ्या प्रमाणावर स्टीलची चोरी होत असताना पोलीस यंत्रणा आंधळी का आहे का की त्यांचाही त्यात वाटा आहे असा थेट सवाल तक्रारदारांनी राष्ट्रपतीपासून ते पोलीस महासंचालकांपर्यंत पाठवलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे। मागण्या CBI किंवा ACB मार्फत तात्काळ स्वतंत्र चौकशी। जय भोलेनाथ आणि ज्योती ट्रान्सपोर्ट्स वर गुन्हा दाखल करून अटक। JSW विजिलन्स टीम मधील भ्रष्ट अधिकारी निलंबित करून कारवाई। ट्रक GPS डेटा, CCTV फुटेज साक्षरित करून माल जप्त। संपूर्ण ट्रान्सपोर्ट नेटवर्क स्वतंत्र ऑडिट। या चोरीचा परिणाम कोणावर? उद्योग समूहाची आर्थिक फसवणूक, राज्य सरकारच्या प्रकल्पातील साहित्याची चोरी, करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आणि गुन्हेगारी टोळ्यांचं पोलीस संरक्षण। यातून निष्कर्ष काय निघतो ते पाहूया। हा प्रकार म्हणजे केवळ औद्योगिक चोरी नाही तर भ्रष्टाचार, गुन्हेगारी, पोलिसी, पॅरालिसिस यांचे घाणेरडे मिश्रण आहे। हे थांबले नाही तर महाराष्ट्रात उद्योगांचा विश्वास ढासळेल, गुन्हेगारी वाढेल आणि प्रशासनाचे पतन वेगाने होईल। नमस्कार, पुन्हा भेटूया नवीन बातमीमध्ये।